टेंबिवली विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात जितू पॅकर्स या दोन बलाढ्य संघादरम्यान। बिग डॅडी 47 टेंबिवली म्हटलं तर आदरणीय सन्मान्य प्रवीण गुप्ता साहेबांचा हा संघ आता खेळताना दिसतोय। फलंदाजीसाठी मैदानाच्यात उतरलेत। स्ट्राइक इन कडे अक्षय सोनी आणि नॉन स्ट्राइक इन कडे आदित्य शेट्टी। पहिला बॉल फुल टॉस बॉल, या चेंडूला उडवलाय। चेंडू जातो थोडक्स लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार, षटकार। पुढचा बॉल प्रतीक पाटील याचा, कारण या खेळाडूला तुम्ही प्रत्येक चेंडूला चोप देऊ शकत नाही। एक चांगलं क्रिकेट खेळलेला क्रिकेटपटू आहे। आतापर्यंत अनेक मैदानात त्यांनी गाजवलेत। कुळ्या गटामधून सुद्धा या खेळाडूला आमंत्रण असतं। युटिलिटी क्रिकेटर म्हणून प्रतीक पाटील या खेळाडूकडे बघितलं जातंय। पुढचा बॉल आता शॉर्ट बॉल, पुल अँड पॉवरफुल बिगी। चांगला तडाखा दिला या चेंडूवर सुद्धा। 6.6 धाव संख्या 12। सुरू असलेला मॅच जितू पॅकर्स नवघर विरुद्ध बिग डॅडी 47 टेंबिवली या दोन संघादरम्यान तुम्ही पाहतायत। झाई टीमचा आम्ही आभार मानतोय, कारण इतक्या लांबून तुम्ही आलात। जयराज अँड टीम, खूप चांगला संघर्ष तुमचा दिसला मैदानाच्या आतून। क्रिकेट हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार आणि जीत होत असते। जयराज, दाखवलेल्या डिसिप्लिन बद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं आम्ही कौतुक करतोय। पुढचा बॉल ऑफ ड्राइव्ह, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहे। 2 बाउन्स, चेंडू लाडवेपर्यंत फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली। कदाचित या 2 धावा होऊ शकल्या असत्या। 2 धावा पूर्ण केल्या जात नाही आणि अशा रीतीने या एका धावेनेशी धाव संख्येत बदल होतोय। धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 13 धाबा। अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, लाख मोलाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्ही बघणार आहात। 1 लाख रोख रक्कम प्रथम पारितोषिक एस एंटरप्राइजेसचे मालक हजरतजी शेख आणि संजीवभाई म्हात्रे साहेबांकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत। स्टँड अँड डिलिव्हरी, 6 धावा, लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, षटकार। तीखा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजावर हा चढवलेला हल्ला पाहू शकतोय। पुढचा बॉल आता दिशा या ठिकाणी भरकटलाय गोलंदाज आणि पंच राहुल राजभर सरांचा वाईडचा इशारा। अतिरिक्त धाबेची धावसंख्येत बदल, धावफलकावर धाबा लागला जात आहेत त्या 20 धावा, 20 रन्स। मैदानाच्या आतून पटाके फुटताना दिसत आहेत। शेवटचा बॉल पहिल्या षटकातील, एज फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता, क्षेत्ररक्षक दूर होता, फायदा उचलला, 1 धाव मिळाली। या एका धावेची स्ट्राइक स्वतःकडे ठेवली गेली फलंदाजाद्वारे। षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर जितू पॅकर्स नवघर संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद नाबाद जिंदाबाद 21 धावा। एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार। आम्ही स्वागत करतोय। आणखीन एका स्पर्धेच्या आयोजनाचं पत्र आमच्यापर्यंत पोहोचलंय। भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ आयोजित मर्यादित क्रिकेट ची स्पर्धा तुम्ही बघणार आहात। भारतीय जनता पार्टी चषक 2022 आणि या स्पर्धेला सुरुवात होणार आहे दिनांक 25 मार्च, 26 मार्च आणि 27 मार्च 3 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा असेल। पहिला दिवस 25 मार्चचा शुक्रवार असेल। या शुक्रवारच्या दिवसामध्ये चिंचोटी ते नागले ह्या परिसरातील मातब्बर संघ आपल्याला खेळताना दिसतील आणि 26 व 27 मार्च रोजी एक गाव एक संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं असेल। एक गाव एक संघाकरता प्रवेश फी असेल 9000 आणि चिंचोटी ते नागले एरिया करता प्रवेश फी असेल 7000।
ज्या कुठल्या संघाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. इथे सागरजी सोमन, अमितजी शेलार, अविनाश ठाकरे, संदीप गावंड यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतायत. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 1,00,000 व भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 व भव्य दिव्य चषक. आणि तृतीय पारितोषिक आहे रोख रक्कम 30,000 व भव्य दिव्य चषक. मालिकावीर साठी अँड्रॉइड मोबाईल या ठिकाणी असेल. चर्चा आपण या स्पर्धेची केलेली आहे आणि ही स्पर्धा आपण बघणार आहोत देवदल सागपाडा येथे शेलार ग्राउंडवर. आता मॅचकडे पुन्हा मी लक्ष केंद्रित करतोय. सुरू झालेल्या या मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 21 लागल्या होत्या आणि आता दुसरं षटक टाकत असताना सोहम नावाचा गोलंदाज पहिलाच चेंडू स्वेअर टाकतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 22. रोखावा लागेल कारण मजबूत खेळाडू आहेत, नेहमीच सातत्य राखणारे खेळाडू आहेत, अण्णा स्मृती चषकामध्ये चमकलेले हे खेळाडू आहेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह मनगटाच्या साहाय्याने चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये वळवलंय. 1 धाव पूर्ण केली आदित्य या खेळाडूने. या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. उजव्या बाजूला व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक त्यांना तुम्ही बघतायत आणि त्यांचे सर्व सपोर्टर्स मेहनत घेणारी आपल्याला मुलं सुद्धा पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, फायनल डे. फुल टॉस बॉल, नो बॉल चा इशारा. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. बघता बघता फलंदाजाने इथे पूर्ण केली फक्त 1च धाव. 2 धाव पूर्ण केल्या म्हणजेच याचाच अर्थ 1+2 3 धाव मिळत आहेत. या 3 धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत या 26. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी 2 फलंदाज करत आहेत. अक्षय सोनी नावाचा खेळाडू 5 बॉलमध्ये 15 धावा बनवतोय. आता फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाजाला. फ्री हिटचा फायदा उचललाय. रिव्हर्स स्वीप, स्विच हिटचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. 6 धावन करता षटकार. बंद फलंदाजी करतायत. रिव्हर्स स्वीपचा फटका अद्यावत केलाय या फलंदाजाने आणि आतापर्यंत या 6 धावणीची धावसंख्येत बदल झालाय. धावा लागल्यात धावफलकावर त्या 32 धावा. 32. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी, साझीदारी, पार्टनरशिप या दोघांनी मिळून पूर्ण केलंय आणि ही पार्टनरशिप आता डोकेदुखी ठरले फिल्डिंग करणाऱ्या संघाकरता. 1 षटक 2 चेंडू समाप्त. पुढचा बॉल आता लोअर फुलटा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने येणारा चेंडू आणि क्षेत्ररक्षकांनी याला सुद्धा नमस्कार केलाय. चेंडू सीमारेषे पार. हा चौक तो तैनात होता आणि याच बरोबर या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावणीशी आणखीन त्रास वाढलाय, आणखीन डोकेदुखी वाढलेली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या बिग डॅडी 47 टेंबोली संघाची. धाव संख्या 36. पुढचा चेंडू असेल गोलंदाज सोहम याचा. आता मात्र एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. हाईट इज द फॅक्टर. इम्पॅक्ट आपण बघितला या चेंडूचा. जरूर मधल्या इष्टेवरचा चेंडू होता, मात्र उंची ही जास्त होती. हाईट फॅक्टर असल्या कारणानं पंचाने अपील केलेली जी अपील होती गोलंदाजाची ती फेटाळली. 1 धाव मिळाली. या एका धावणीशी धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जातात त्या 37 धावा. 37. 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा. चायकिनकडे फलंदाज आलाय तो आदित्य. या चेंडूला कडे कडे उचललंय. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर जाईल काय? क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषे पार. हा क्रमांक 5 चेंडूंमध्ये 45 धावा. 45. 43 धावा. दोन्हीही फलंदाज विस्फोटक खेळी साकारतायत. 43 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन दी अप.
चेंडू लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषे बघतायत 12 बॉल मध्ये 49 धावांची भागीदारी. बॅटिंग समरी जर बघितले तर या ठिकाणी गोलंदाजी समरी बघितले तर प्रतीक नावाचा खेळाडू एका षटकामध्ये 21 धावा देतोय. दुसऱ्या बाजूला सोहम नावाचा एक चांगला गोलंदाज एका षटकात 27 धावा देतोय आणि दोन्ही फलंदाज अक्षय नावाचा खेळाडू 25 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला आदित्य हा 20 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय TCP लाईव्ह घ्या यूट्यूब चॅनलचं क्लीन आणि स्पष्ट हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत मी म्हटलं की पालघर जिल्ह्यामध्ये 7 यूट्यूबचे चॅनल्स आहेत आणि त्याच्यामध्ये नंबर 1 वर जर कोण असेल तर ते असेल TCP लाईव्ह. आदरणीय सन्मान्य प्रोप्रायटर महेंद्रजी भगत आणि त्यांना डॉक्टर म्हणावं लागेल कारण वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये ते काही ना काही सर्च करत असतात. सुधारणा त्यांच्यामध्ये बघतोय आपण. म्हणजेच वेगवेगळं काही ना काही करण्याची त्यांची जिद्द असते. ती जिद्द आपण यावेळीच पाहिले. 2 षटकांमध्ये धावफलकावर धाबा लागल्या जातात ते 49 धाबा. आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करता सज्ज झाले गोलंदाज मोनिश. धावफलक रोकावा लागेल. डाव एष्टीच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडले ना इक्का दुक्का सीधा 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 चौका. 4 धावा. 50 अप. 53 धावा झाल्यात धावफलकावर. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावा. पहिल्या विकेट करता या स्पर्धेमधील सर्वोत्तम भागीदारी म्हणावी लागेल या दोघांनी केलेली. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. या चेंडूला उचललाय हाय अँड हँडसम बिगी. अक्षय सोनी is playing on 35. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. डेड बॉलचा इशारा पंच राहुल राजभर सरांचा. वांगणी बदलापूर येथून ते बिलॉंग करतायत आणि स्कोअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मॉन्टी घोडेकर मालाड येथून ते बिलॉंग करतायत. पुढचा बॉल गोलंदाज मोनिशियाचा. आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 60 धावा 60. पहिला विकेट करता भारतीय संघाचा जर आपण विचार केला तर 24 ऑक्टोबर 2001 साली भारतीय संघाचे सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली या दोघांनी मिळून 258 धावांची भागीदारी केनिया संघाविरुद्ध केली होती. इथे एक चांगली भागीदारी पहिला विकेट करता. हा शॉर्ट बॉल फोर्स केलंय. ताकदवर फटका. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय केलंय या चेंडूने. 6 धावा. थँक्स डीजे. धावसंख्या 66. टीम का स्कोर 66 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल बघितला आपण लॉंग ऑफ मध्ये फोर्स केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली. या एका धावण्याची धावसंख्या झाली ती 67 धावा. 11 बॉलमध्ये 36 धावसंख्येवर अक्षय सोनी नावाचा खेळाडू खेळतोय. आदित्य शेट्टी 7 बॉलचा सामना केलाय. 7 बॉलमध्ये त्याने 4 षटकारांच्या साहाय्याने 27 धावा बनवल्यात. डेंजरस मॅन ऑन स्ट्राईक. अकुल टपाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला धाडले मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावांकरता षटकार.
धाव संख्या पोहोचली ती 73 वर. 3 षटकांमध्ये 73 धाबा, बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी. चेंडू बघू शकता 3 षटकांमध्ये आपण बघतायत धाव फलकावर धाबा 73 लागला गेल्यात आणि अक्षय हा खेळाडू 42 या धाव संख्येत खेळतोय. 12 बॉलमध्ये 42 धाबा, 7 बॉलमध्ये 27 धाबा. आदित्य शेट्टी याच्या 4 षटकं टाकलेत, 3 षटकं टाकलेत, 4 एक्स्ट्राज रन आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रतीक गोलंदाजीमध्ये महागडा ठरला. त्याच्यानंतर आता मोनिश हा सुद्धा 24 धाबा देऊन गेलेत. जे तिन्ही गोलंदाज वापरले ते तिन्ही गोलंदाज 20 पेक्षा जास्त धाबा देऊन गेलेत. प्रश्नामध्ये टाकले, उत्तर शोधावं लागेल. मेहनत, संघर्ष सर्व काही करावं लागेल या मॅच करता. कारण संघर्षाच्या काळामध्ये आपल्याजवळ कोणी नसतं. आपल्या ज्या वेळेस सुखाचा काळ असतो त्या वेळेस आपल्या अवतीभोवती बरेच जण येत असतात आपला फायदा उचलण्याकरता. आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस संघर्ष असतो त्या वेळेस संघर्षाच्या काळामध्ये आपल्याजवळ मदतीचा हातभार देणारे कुणी नसतं. संघर्ष हा मैदानाच्या आतून एकट्यालाच करावा लागतोय. आता संघर्ष करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाजी मार्गावर. आणि चुका काय केल्या तर जास्तीत जास्त आखूड टप्प्याचे चेंडू टाकले, फुलटॉस चेंडू टाकले आणि त्याच्यावर फलंदाजाने अक्षरशः कहर माजवलाय या मैदानावर. पुढचा बॉल. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. आता एक चांगला बदल दिसला गोलंदाज आदित्यमध्ये. गोलंदाज आदित्य, स्ट्राईक इनकडे आदित्य. दोन्ही आदित्य नावाचे खेळाडू आहेत. आणि आता गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा संत गतीने बाहेर निघताना दिसलाय. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 73 धाबा. आदित्य इज ऑन स्ट्राईक. ऑन साईडला एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एक धाव मिळाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकाच धाबेनिशी धाव संख्येत बदल होतोय. धाव पळकाभर धाबा लागल्या जात आहेत. त्या 74 धाबा. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 74 धाबा पहिल्या विकेट करता बनवल्यात. ही भारी भक्कम भागीदारी आहे आणि हा तर इतिहास रचला जाईल. या मैदानावर सर्वात मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेट करता असंच म्हणावं लागेल. आता स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे तो अक्षय सोनी. ही इज प्लेइंग ऑन 42. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू क्रॉस खेळायचं होतं. लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. धाव संख्या स्थिर. या षटकात धावा कमी येताना दिसत आहेत. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिली गोलंदाज आदित्य याने. बीट करून जाणारे चेंडू टाकतोय हा गोलंदाज. पुढचा बॉल. आता रिव्हर्सचा फटका खेळला गेलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये शतरक्षक होता. फेकी येईपर्यंत ही धाव घातक ठरू शकते आणि ही धाव घातक ठरल्यामुळे परतावं लागतं खेळाडू अक्षय सोनी याला. अक्षय बाद होतोय. मोठी विकेट. अक्षय नावाचं वादळ आता मैदानामध्ये शांत केलं जाते. सहाय्याने त्यांनी 14 बॉलमध्ये 43 धावा बनवल्या. दुर्दैवीरित्या धावचित पद्धतीने तो बाद झाला आणि पहिला धक्का लागलाय तो जितू पेकर्स नगर या संघाला. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजाची मी तारीफ करेन. नवीन फलंदाज योगेश नावाचा फलंदाज मैदानाच्या उतरलाय. चांगले खेळाडू आपल्याला तयार होताना दिसत आहेत. नवघर संघाकडून खेळतात. आज उदय हा मला असं वाटतं की अजून आला नाही की काय आहे प्लेअर ट्रॅव्हलन्स मध्ये तो बसला असेल. हसरा चेहरा त्याचा असतोय. खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम तो करतोय. प्रत्येकाला संधी देण्याचं काम तो करतोय. तो उदय आपल्याला उजव्या बाजूला पाहायला मिळेल. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 75. आता बघितलं आपण हा चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठी मागे आलाय. एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेतली जाणार नाही.
बघितलं शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू आला होता. एक धाव मिळाली, एका धावणीची धावसंख्या पोहोचली होती 76 वर. तारीफ करेन मी या गोलंदाजाची. 5 चेंडून टाकलेत, 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिलेत आणि रोखलंय 100 च्या आसपास जाण्याकरता रोखलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. शेवटचा बॉल, आदित्य इज ऑन स्ट्राईक. फलंदाजाने काढलंय काम, चेंडू गेलाय लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब, षटकार. आता 4 षटकांमध्ये धाव फलकावर 82 धावा बनल्यात या फर्स्ट इनिंग मध्ये, एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि 4 षटकांमध्ये 83 धावांचं भलं मोठं पहाड उभं करावं लागेल. हा जर आपण बघितला तर एव्हरेस्ट शिखर या ठिकाणी सर केलंय, ज्या शिखराची 8848 मीटर इतकी लांबी आहे, उंची आहे, आणि ह्या शिखराला गवसणी घालणं कठीण काम आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये 83 धावा सर करायच्या आहेत. चर्चा आपण आदित्य याच्या खेळीची करूया. 10 बॉल फेस केले, 5 षटकार त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला दिसले आणि त्यांनी बनवल्या 34 धावा. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत अक्षय सोनी 14 बॉल खेळला, 14 बॉलमध्ये त्यांनी बनवल्यात 43 धावा. गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली, चोप बसला. ही नाण्याची पहिली बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू कशी असेल, कशा पद्धतीने खेळ होईल, चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, आमदार चषक 2022. डीजे वादकाने आम्ही जे काय बोललो ते ऐकलं नाही. निश्चितच उजव्या बाजूला पुन्हा आपण नजर टाकली तर व्यासपीठावर विराजमान आहेत आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक महेश पाटील. त्यांच्यासोबतच आहेत TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्र भगत, आणि एका बाजूला आहेत कमळाकर जाधव साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला प्रवीण गुप्ता साहेबांना तुम्ही बघतायत. चर्चा करण्याकरता त्यांच्यासोबत मला खूप आवडेल. बघूया आज पुढच्या मॅच नंतर आपण ती सुद्धा चर्चा करणार आहोत. चला पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. कॅमेरामॅन आम्हाला दाखवत आहेत. कॅमेरामॅन निश्चितच या ठिकाणी यांना आपण बघतायत. त्यानंतर आपण आदरणीय सन्माननीय कमळाकर जाधव साहेबांना बघतोय. या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 30,000 आणि 3 दिवस लागणारा यूट्यूबचा संपूर्ण खर्च ज्याने उचललाय ते व्यक्तिमत्व म्हणजेच कमळाकर जाधव, माजी सरपंच देवदळ आणि आता बहुजन विकास आघाडीचे या परिसरातील पूर्वपट्टीचे अध्यक्षपद सुद्धा ते भूषवत आहेत. आणि त्यांच्याच शेजारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आमचे मित्र आणि युवा समाज कार्यकर्ते. त्यांनी सुद्धा बरेचशी कामं केलेली आहेत, लोकोपयोगी कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. नळ योजना सुद्धा काही दुर्गम भागामध्ये त्यांनी पुरवल्यात आणि ते प्रवीण गुप्ता या व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांच्यासोबतच आणखीन उजव्या बाजूला मान्यवर आहेत. आणि ही किलबिल जर आपण बघितली, किलबिल म्हटलं तरी त्याहीपेक्षा महेश दादांच्या कार्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे राजेश पाटील, चेतन भोईर, प्रवीण डांगे, मनीष गोरेकर, अंकुश भोईर, हर्षद पाटील, हर्षित देवळीकर, पवन देशमुख, हर्षद भोईर, विकी, ध्रुव पाटील, प्रणित भोईर, शशिकांत तुंबडा, पियुष देशमुख, उमेश भोईर आणि केतन तुंबडा. ही सर्व चर्चा आपण केलेली आहे. दुसऱ्या डावाला सुद्धा सुरुवात होईल आणि खास करून दीपा बहिणींचं सुद्धा अगदी मोलाचं योगदान, कारण त्या म्हणतायत की ज्या ज्या ठिकाणी आमचे पतिश्री असतील त्या त्या ठिकाणी माझं त्यांना संपूर्ण 100% योगदान मिळेल. आणि आज त्यांच्या माध्यमातून चांगल्या भोजनाची सुद्धा व्यवस्था झाली आहे. मॅचकडे आपण वळणार आहोत. बघूया आणखीन एक स्पर्धा आपण भारतीय जनता पार्टी चषक 2022 या क्रिकेटचा महासंग्राम बघणार आहोत. कामाड येथील त्या मैदानावर 25, 26 आणि 27
चला चर्चा आपण करणार आहोत मात्र प्रतीक स्ट्राईक इनकडे. पहिलाच बॉल उचलायचा होता मात्र ही विकेट मोठी विकेट असेल. ओ ओ ओ ड्रॉप केलंय. जीवन दान दिलं गेलं प्रतीक पाटील या खेळाडूला. एक अप्रतिम झेल टिपणं फार गरजेचं होतं मात्र हा झेल सुटलाय आणि फायदा प्रतीक याला झालाय. आता त्याचा आत्मविश्वास येईल असं मला वाटतंय. ज्या लक्ष आहे पहिल्या डावामध्ये 82 धावा बनवल्या, 83 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग करतेवेळी आता चांगली खेळी साकारावी लागेल. हर्षद नावाचा खेळाडू सुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे. हर्षद याचं जर कारनामे बघितले तर त्याने अनेक मॅचेस जिंकून दिलेत. चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत पेश केली आणि अष्टपैलू खेळाडू आहे. युटिलिटी क्रिकेटर. उपयुक्तता इथे दाखवावी लागेल या मॅचमध्ये. हो वॉटर डिलिव्हरी मात्र हा चेंडू डावेस्ट सोडून जातोय. पंच मॉन्टी घोडेकर सरांचा इशारा आलाय. दॅट्स वाईट बॉल. अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 2. प्रत्येक गोलंदाजावर जर हल्ला चढवला तरच मॅच मध्ये परतीचा प्रवास होऊ शकेल. बिग डॅडी 47 टेंबवली या संघाचा. फुल टॉस बॉल ऑन साईडला चेंडूला वळवलाय. चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळत नाही. या एका धावण्याची धावसंख्येत बदल आणि धावा लागल्या जातात धाव पळकावर त्या 3 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघाला काही फरक पडणार नाही. आवश्यकतेनुसार पुरवठा करणं फार गरजेचं आहे. धावांचा पुरवठा इथे होईल काय. ऑन साईडला स्वीप केलं या चेंडूला. बघितलं आपण स्लॉग स्लिपचा फटका खेळायचा होता. छत्रक्षक तैनात होता आणि अक्षय सोनी कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. पहिला गडी बाद झालंय. मिस्टर प्रतीक पाटील इज गॉन. अप्रतिम झेल टिपलाय. खराब शॉट सिलेक्शन. थोडासा खाली राहणारा चेंडू होता. फुलटॉस करून ऑन साईडला खेळला होता मात्र अक्षय सोनी 2 3 4 5 5 ते 10 पावलं तो पुढे येऊन हा अप्रतिम झेल टिपतोय. काय चांगला फिटनेस आहे या खेळाडूचा. उत्साहित खेळाडू म्हणजेच अक्षय सोनी. धावसंख्या धावपळकावर आहे. 1 बाद 3 धावा. सुरू असलेला मॅच फार महत्वाचा आहे. या मॅच मध्ये चांगला प्रतिकार करावा लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. आदित्य नावाचा अष्टपैलू खेळाडू ज्याने स्लॉग ओव्हर मध्ये फक्त 9 धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर त्याला चोप बसलाय. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह. चेंडू हवेत आहे. शतरक्षकाचे शरीर संतुलन व्यवस्थित नव्हतं. शारीरिक भाषा ही व्यवस्थित असायला हवी आणि हा झेल सुटलाय. याचबरोबर एकच धाव. एका धावण्याची धावसंख्या पोहोचली 4 वर. 4 चेंडू समाप्त झालेत. रिक्वायर रन रेट आता वाढलाय. अत्यावश्यक धावगती ही आता वाढतच चालली आहे. पुरवठा तसा होताना दिसत नाही. धावसंख्या 4. पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल. शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधारच अक्षय कर्णधार आहे आणि तो त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव. प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन होणं फार गरजेचं आहे. षटकार आणि चौकारांची जी आतषबाजी आणि गोलंदाजाने टिपलेले विकेट हे क्षेत्ररक्षकांना हवे असतात. पूर्णतः बांधून ठेवलंय दुसऱ्या डावामध्ये सुद्धा बिग डॅडी 47 टेंबवली संघाला. विचित्र पद्धतीचा हा फटका. कारण अपेक्षा नव्हती फलंदाजाला सुद्धा की चेंडू हा फ्लाय स्वीपच्या दिशेने जाईल. 1 धाव पूर्ण होतोय. याचबरोबर षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बिग डॅडी 47 आदरणीय सन्मान्य प्रवीण गुप्ता साहेबांच्या संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 6 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही किती धावा हव्या आहे ती चर्चा करूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ती चर्चा आपण करूया.
18 चेंडूमध्ये 77 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकांमध्ये गोलंदाज राज या गोलंदाजाने राज जैन हा गोलंदाजाने फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. आता गोलंदाजी मार्गावर बदल केला गेलाय आणि गोलंदाजी मार्गावर येतोय मिस्टर अक्षय सोनी. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देताना दिसलाय. अर्धशतक त्याची थोडक्याकरता हुकतायत. अण्णा स्मृती चषकामध्ये सुद्धा त्याचा अर्धशतक हुकलं होतं आणि ह्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा धावबाच्या स्वरूपात तो बाद झाला. 14 बॉलमध्ये 43 धावा करून आणि अर्धशतक त्याचं हुकलं गेलंय. तो अक्षय सोनी गोलंदाजी मार्गावर. साईकिनकडे असलेला खेळाडू आदित्य मोठे फटके दाखवेल काय, कारण संघ मालक या ठिकाणी आपल्याला निराश दिसत आहेत. गोलंदाज तयार. अक्षय सोनी समोरच्या इन कडून सज्ज झालाय. शॉर्ट बॉल या चेंडूला उडवलंय. चेंडू हवाई यात्रा करतोय आणि ती यात्रा होते सफल. 6 धावा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन हा आलाय षटकार. मध्ये 6 षटकार जर टोकले तर आदरणीय सन्माननीय प्रवीण गुप्ता साहेबांकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल या खेळाडूला. हा चेंडूला शॉर्ट बॉल उचललंय, हुक केलंय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये गेला. एक धाव मिळाली. बघता बघता फलंदाजाने दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. या 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 14 धाबा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर टोकले बिग डॅडी 47 संघाच्या एखाद्या खेळाडूने तर आदरणीय सन्माननीय प्रवीण गुप्ता साहेबांच्या सौजन्याने 11,000 रुपये असतील. शॉर्ट बॉल बघितला आपण ऑन दी अफा फटका होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो कोणतीच चूक करत नाही. वाच येथे ताकद कमी लागली आणि चेंडू बॅटच्या वरच्या एजला आदळला. वाईड ऑफ वुड ऑफ क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याने कोणतीच चूक केली नाही आणि अशा रीतीने हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद 14 धाबा 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर ही स्थिती आहे बिग डॅडी 47 या संघाची. प्रवीणजी गुप्ता निश्चितच आमचे चांगले मित्र आहेत, चांगले समाज कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी जरी संघ हरला तरी ते खुश आहेत. खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम करत असत प्रवीण गुप्ता सर. 21,000 6 बॉल मध्ये 6 षटकार टोकणाऱ्या फलंदाजाला 21,000 रुपये मिळतील. हा चेंडू ऑन साईडला हवेत आहे. बघितला आपण क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात होता आणि इथे एकच धाव मिळेल. या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड. फक्त 15 धावा. अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. ऑन साईडला हुक केलं या चेंडूला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून चूक झाली. चेंडू सीमारेषे पार. हा आलाय चौकार. पवित्रा हा चुकीचा मला दिसलाय. नेहमीच सराव करणं फार गरजेचं आहे. 4 धावांची धावसंख्या वाढली. धाव फलकावर धाबा लागला जातात त्या 21 धावा 21 जिंकण्याकरता 83 धावांचं लक्ष आहे. अजूनही 62 धावा मॅच जिंकण्याकरता हव्या आहेत. होऊ शकतात या 62 धावा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर ठोकले एक 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 बॉल असू नये. चौकार आहे तो चौकार आहे. थँक्स चांगली माहिती आम्हाला दिली जाते. 4 धावा आहेत. धावसंख्या 19. शॉर्ट बॉल या चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. आता त्या क्षेत्ररक्षकाने चूक दुरुस्त केलंय आणि कोणतीच चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये जेल देऊन विकेटचा पतन होतोय. आणखीन एक धक्का.
संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 83 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना बिग डॅडी 47 टेंबिवली संघाची धावसंख्या 3 गडी बाद 19 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता धावा हव्या आहेत, ती चर्चा आपण करणार आहोत. 12 चेंडू शिल्लक आहेत हेमन. एकंदरीत हे लक्ष पूर्ण करायचं आहे ते 83 धावसंख्येचं. 12 बॉल 64 रन्स. यस, मोठं लक्ष आहे आता ही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ आपण बघितलं तर 32च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. प्रत्येक बॉलला षटकार मारावे लागेल तरच ही मॅच विन होऊ शकेल. टेंबोली टीम बिग डॅडी 47 नावाने आज खेळताना दिसतो टेंबोली टीम. आदित्य येतोय. पहिला बॉल हुक करायचं होतं, निश्चितच एक चांगला बॉल आणि क्षमता आहे आदित्य याच्यामध्ये. बॉल बघतोय आपण लागला जातो, मला वाटते थोडासा पाणी लगेच घेऊन जायचं आहे. फास्ट बॉल होता आणि थोडासा बाउन्स सुद्धा झाला. हुक करायचं होतं आणि हा बॉल जवळजवळ मला वाटते कानाच्या जवळ लागतोय. थोडीशी दुखापत होताना दिसते बॅटरला. यस, डॉक्टर जर हवे असतील तर आम्ही लगेचच या ठिकाणी पाठवतोय. पाणी पाठवा, कारण पाण्याची व्यवस्था करणं फार महत्त्वाचं आहे. उजव्या बाजूला डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी महाराष्ट्र एक्सप्रेस डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना तुम्ही बघतायत. उजव्या बाजूने दुपारच्या विसाव्यानंतर ते पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चर्चा आपण करूया. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 21 धावा. 21 धावा. हेमंत 19 धावा आहेत. 19 धावा धावपळकावर आहेत आणि खरं तर मोठे फटके यायलाच हवेत, जे काही येताना दिसत नाही. पूर्णतः पकड मजबूत केले. उजव्या बाजूला पाहुणे सुद्धा आलेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. यावेळेस बघितलं स्वीप करायचं होतं, बॉल जातोय फाईन लेगला. या ठिकाणी आपण बघतोय सिंगल कंप्लीट केली जाते. वेलकम मोतीलाल शाह, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपल्याला की आपण सन्मानपूर्वक व्ही आय पी डायसवर विराजमान व्हायचं आहे. जायगाव टीमचे हे ऑनर आहेत मोतीलाल शाह. हार्डलक मोतीलाल शाह, आपली टीम या ठिकाणी पराजित झालेली आहे. एक चांगली स्पर्धा कामांची म्हटली जाते. आदित्य पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस बघितलं शरीरपासून दूर हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळायचं होतं, मात्र बॉल शॉर्ट थर्डमॅनला जातो. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 20 रन. रन्स 20 धाबा. आदित्य लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पूल केलाय. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. यस, अतिशय चांगला फटका येतोय. पुन्हा एकदा आदित्य. वाईट यॉर्कर यावेळेस मात्र लाईनच्या बाहेर हा बॉल होता. वाईटचा इशारा अंपायर मोंटी घोडेकर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोअरबोर्डवर 27 रन. सध्या आपण बघतो तौसिफ आणि हर्षद हे 2 बॅटर आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतो बॅटर आणि हा डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आदित्यच्या बॉलिंग मधला. शेवटचा बॉल घेऊन जाईल आदित्य. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चांगला फटका. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जायगाव टीमचे ऑनर्स या ठिकाणी आपण बघतोय
डहाणू पालघरवरून आलेले आहेत. मोतीलाल शहा जे आपल्या VIP डायसवर तारापूरवरून ते उपस्थित आहेत. मी विनंती करतोय कमलाकर बिस्तू जाधव यांना त्यांच्या शुभ हस्ते मोतीलाल शहा यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन निलेशजी. बघू शकतायत मोतीलाल शाह साहेबांना एक अतिशय चांगली पर्सनॅलिटी, एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालं आणि खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याचं काम ते करत असतात. आज झाई संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. अंतिम क्षणी त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. खूपच पुन्हा एकदा त्यांना आम्ही आमंत्रित देणार आहोत आणि प्रवीणजी यांना खास करून मी विनंती करेन की त्या संघाला निश्चितच आपल्या माध्यमातून तुम्ही इथे बोलवा. ओव्हर टू यू हेमंत. शेवटची ओव्हर, भरपूर रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी बिग डॅडी 47 टीमला. यावेळेस फोर्स केले, बॉल लॉंग ऑनला जातोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 34 रन. भरपूर मोठं टार्गेट होतं. जवळजवळ आपण टार्गेट जर पाहिलं तर 83 रनचं टार्गेट. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये डॉक्टर गवळी सर एवढं मोठं टार्गेट चेस करणं फार कठीण गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ही सर्वोच्च धावसंख्या असावी या स्पर्धेमधली, कारण 4 षटकांचा सामना होता. कारण आस्किंग रन रेट जर आपण बघितले 20 पेक्षा जास्त या टुर्नामेंटमध्ये 5 ओव्हरमध्ये 93 होते टीआर नागले टीमचे. यावेळेस बघितलं रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बीट केलं जातं बॅटरला आणि फक्त औपचारिकता आहे असं वाटायला लागलेले उर्वरित 4 बॉल पूर्ण करण्याचे. रेडी राहायचं टॉससाठी. पुढील मॅच असेल, या मॅचमधून विजेता टीम लढेल कांदिवली टीमच्या जोडीला. हो, यावेळेस पुन्हा चांगला फटका जरूर आहे. बॉल जाईल स्वीपर कव्हर बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वाटलं की जी फिल्डिंग घेतली होती चेसिंग करतील, मात्र बॅटिंग जबरदस्त लाजवाब झाली होती. पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर आदित्य आणि अक्षय यांनी धुवाधार बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका. हा बॉल जाईल पुन्हा एकदा डीप कव्हर बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. घायला मिळाला असता. मात्र शेवटच्या स्लॉग मध्ये ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण बघितला जबरदस्त फटका. लेग स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारलं होतं. रिव्हर्स शिपच्या नुसार सिंगल सुद्धा मिळत नाही आहे, फक्त डॉट बॉल. थोडंसं मनोरंजन केलं जाते तोशिप याच्या मार्फत. अंतिम बॉल शिल्लक असेल या मॅचचा. पुन्हा आपण बघितलं व्हाईटचा इशारा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतो. स्कोर पोहोचतोय 45 वर. म्हणजे जर 60 पर्यंत स्कोर असता डॉक्टर गवळी सर, तर निश्चितच मी म्हणेन की मॅच एक टफ फाईट आपल्याला पाहायला मिळाली असती. आणि आता फक्त पराभवाचं अंतर कमी करायचं आहे, यासाठी फलंदाजी करायची आहे. यावेळेस ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि निश्चितच विजयी होतोय तो जीतू पॅकर्स नवघर टीम. कॉंग्रॅच्युलेशन नवघर अँड हार्ड लक बिग डॅडी 47 टेंबोली. हार्ड लक प्रवीण गुप्ता. सर्वप्रथम दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. कांदिवली संघाचे कॅप्टन आणि जितू पॅकर्स. सुरुवातीला या ठिकाणी टॉस होईल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये